ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझं नाव नवीन शेखर आहे. आज मी तुमच्याबरोबर महाराष्ट्र राज्य इथून बोलत आहे. आज आपण स्तोत्र संहिता याचा 148वा अध्याय पाहणार आहोत, वाचणार आहोत आणि ऐकणार आहोत. आता आपण स्तोत्र संहिता 148 या वचनांकडे, या अध्यायातून काही 14 वचन आहेत ते आपण पाहणार आहोत. याचं शीर्षक आहे अखिल निर्मिती उपकार स्तुती करण्याचा आदेश. अखिल निर्मितीने, संपूर्ण जगाने उपकार स्तुती करावी अशी परमेश्वराचं वचन सांगतं. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो, त्याच्या सर्व दिव्यदूतांनो त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैनिकांनो त्याचे स्तवन करा. अहो, सूर्य चंद्र त्याचे स्तवन करा, सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा. आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नावाने स्तवन करो, कारण त्याने आज्ञा केली आणि ते निर्माण झाले. त्याने ते सर्व काळासाठी स्थापिले. त्याने नियम लावून दिला, तिचे उल्लंघन कोणी करणार नाही. पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा, मोठमोठे जलचर व सर्व जलाशय, अग्नी, गारा, हिम व धुके, त्यांची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ, पर्वत व सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू, वनपशु व सर्व ग्रामपशु, सरपटणारे प्राणी व उडणारे प्राणी, पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण, ही सगळी परमेश्वराच्या नावाने स्तवन करो, कारण केवळ त्याने त्याचेच नाव उच्च आहे. त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशांच्या वर आहे आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे. तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्या असलेल्या लोकांना म्हणजे इस्रायलाच्या संततीला स्तुतीपात्र आहे. परमेश्वराचे स्तवन करा. खरोखर या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव.